मित्राच्या सलूनमध्ये गेलं, थंय माका समजला फेशियल, क्लीनअप, ब्लीच हे सुद्धा गोष्टी पुरुषांसाठी असतात. त्याचा झाला असा, शिमग्याची कोळी नसल्यामुळे दाढी आणि मिशी काढूसाठी गेले मित्राकडे. सलूनच्या नावाप्रमाणेच त्याचं सेटअप पण प्रोफेशनलच असा. वाट बघून बसले खुर्चेर आणि सांगले दाढी मिशी करूची असा, तर माका सांगल्यान तू गप रव, मी माझ्या परीन काय तर करताले. एका हत्यारा टोपून घेताना बघलंय आणि भियाले. म्हटलं ह्यो आता चाप लावतालच की काय. माझ्या सुक्या साड्या केसांवर पाणी मारून मारून वैतागलो आणि माका विचारता कसो, अरे केस काय वर्षभर धुतलंसच नाही की काय. आपल्या हाती टोपलेले चाप माझ्या केसांका लावून बरा काय तर बावला तयार केला. मग कैची घेऊन आपल्या स्टाईल मध्ये शेकार मारून घेतल्याबरोबर मी सांगले, बाबा 3 वर्ष वाढवलं होय, जास्ती कापू नको. मग खांद्यावरचा दुसरा हत्यार काढल्या आणि केसांका लागलो गरम करू. माका सांगता बघ आता केस तुझे कसे सरळ करतय ते. आणि बऱ्याच वेळानंतर मी सांगलेल्या कामाक त्याने हात घातलो. पोरगो माता हा बरो हा आपलं काम अगदी मन लावून कर. फायनली वस्तऱ्याक लावल्यान ब्लेड आणि घेतल्यान भादराव. गजाली करता करता दाढी करून झाली आणि मिशी काढून झाली. बऱ्याच दिवसांनी क्लीन शेव केल्यामुळे मी असं दिसा होतोय. दाढी मिशी करून झाली आणि मी येतोय म्हणून सांगतालय तितक्यातच काहीतरी दुसरा हत्यार काढल्या आणि चेहरो लागलो साफ करू. ह्या हत्यार काढल्यावर मी भियालय. म्हटलं ह्या रे काय, तर म्हणता मगाशी तुझ्या केसांक गरम केलं, आताच्या तोंडाक गरम करूया. क्रीम फासल्यान, मसाज केल्यान आणि पुसून टाकल्या. मग परत एकदा लावल्यान क्रीम आणि ठेवल्यान माका वाफेर. मंडळींनो, तुमका पण असा काय ना काय करूचा असात तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि लोकेशनला नक्की भेट देवा.